सर्वप्रथम गुड मॉर्निंग सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे सोमवार. मी मस्तपैकी चाललेलो आहे कॉलेजला. आणि आज मी तुम्हाला म्हणजे मागच्या सोमवारी सांगितलं होतं किंवा सोमवारी मॉर्निंग सेशन नसतं, त्याच्यामुळे मी लेट जातो. तर त्याच्यामुळे मी लेट चाललेलो आहे. आणि हे बघू शकता इथं काम एका दिवसात किती मोठं झालंय हे बघा. आणि ठीक आहे, चला आपलं जाऊया आता मस्तपैकी. तर हे बघा, मी चालतो आपल्या याच्या स्टॉपवरती, रिक्षाच्या स्टॉपवरती. पण इथे काही रिक्षा लवकर भेटत नाहीये. आता एक आलेली आहे आणि मागच्या वेळेस मला लेट झालं तर रिक्षा पण नाही भेटली, मग मला लिफ्ट घ्यावं लागली होती. त्याच्यामुळे मी आज थोडं लवकर आलंय. म्हटलं आज तर रिक्षा मग लवकर आल्यावरती भेटत. आज लगेच रिक्षा आली, बघू शकता तुम्ही, म्हणजे किमया बघू शकता बघा. आणि एक सोडून दोन दोन रिक्षा आल्या आता. ठीक आहे, चालेल. ही काल मी गेलतो का, ती एक्सप्रेस आहे ही बघा. ही नॉन स्टॉप आहे, डायरेक्ट कनकपुरा ते बनशंकरी, डायरेक्ट नॉन स्टॉप. जागा पण नाही काय झालं बस. आपल्या लालपरीपेक्षा पण जास्त भरलं होतं. जे पुढे दोन गेल्या त्या तर याच्यापेक्षा पण जास्त गर्दी आहे. ठीक आहे, चला जाऊया. फायनली कॉलेजला पोहोचलेलो. तर कॉलेजमध्ये आलो आणि बघितलं तर काय, तर टॉवर खालचं गवत काढायचं चालू आहे. कारण की ते असंच गुगल गवत होतं त्याच्यामुळं. आणि त्याचबरोबर तिकडं ते समाधी वगैरे काहीतरी आहेत ना, तिथलं पण गवत वगैरे काढत होते आणि तिथं दुसरं झाड लावलं. तर हे बघा, मी त्या कॅबिन मध्ये बसलो होतो, केक खात बसला होता मस्तपैकी. आणि समोर बघा. हा, तर आताच लेक्चरवरून आलोय, लॅबवरून आलोय, म्हणजे लॅब सेशन होतं. लॅब सेशन वरून आलो आणि मी तर बसलो. तसं तर मला घरी जायचं होतं, पण थोडं काम आहे, मग म्हटलं इथंच करत बसावं. कारण की घरी जाऊन तरी काय करणार. आणि आज डबल अजून रिअलाइज होतंय की स्टुडंट खरंच सिरियस नाही येत. म्हणजे त्यांची जे काही आयुष्य आहे त्याच्याबद्दल काही सिरियस नाही येत. त्यांना तरी बोलून काय फायदा आहे जास्त तरी. आम्ही पण जेव्हा कॉलेजमध्ये होतो, म्हणजे आपण पण जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा हेच सगळं होत होतं. आपण आपल्या शिक्षकांनी किती जरी आपल्याला सांगितलं, प्रोफेसरने की असं नका करू, तसं करा, असं तसं, तरी आपण त्यांना सिरियस घेत नव्हतं. आता तेच आम्हाला पण कळतंय की आपण जेव्हा स्टुडंटला सांगतोय ना, स्टुडंट खरंच सिरियस घेत नाहीत. कारण की जेव्हा स्वतःहून जेव्हा ठेच लागते ना, तेव्हाच सगळ्या गोष्टी कळतात. त्याच्यामुळं काही सांगून फायदा नाहीये जास्त. हा, काही समजतात, काही समजदार असतात, काही नाही. ज्याची त्याची प्रत्येकाची विचारसरणी असते बघा. आणि मी तर मस्तपैकी कॅबिनला बसलो होतो, त्या दिवशीच्याच कॅबिन मध्ये. कारण की आज ते सर नाही येत, त्याच्यामुळे इथं आम्हाला कॅबिन भेटली. आणि तेच मग मी आताच लेक्चरवरून आलो आणि तेच विचार करत होता. मग एक दोन केक खाल्ले. दुपारी जेवायला गेलो तेव्हा बाहेरून आणले होते. तर ठीक आहे, चला. आणि काम म्हणजे काही नाही, थोडं लॅपटॉपवर काम आहे. आणि काल मी बाहेर फिरायला गेलतो, तुम्ही तर बघितलंच असाल. तर त्या ब्लॉगचं काही व्हॉइस ओव्हर राहिले आहेत, कारण तिथे खूप इतका क्राऊड होता, इतकी गर्दी होती, विचारताच सोय नाही. मग काय करणार, म्हणून मग इथं व्हॉइस ओव्हर करायला, शांत वातावरण आहे एकदम, म्हटलं करूया व्हॉइस ओव्हर. त्यानंतर ना मी फर्स्ट फ्लोअरच्या गॅलरीमध्ये आलतो. तर बघू शकता इथं ऍड चाललेली होती. आणि इथं कंटिन्युअसली ऍड चालू असते. एक तर प्लेसमेंटची ऍड चालू असते, किंवा नंतर दुसरी काही ऍड चालू असते. नाहीतर इव्हेंट वगैरे काही नसेल तर नॉर्मली ही जी कॉलेजची ऍड आहे ही चालू असते. आणि तुम्ही कॉलेजचा एंट्रन्स बघू शकता. त्यानंतर ना संध्याकाळी मस्तपैकी, म्हणजे इव्हिनिंगला चाललो होतो मी, तर बघू शकता मस्तपैकी एक्झिट केलं आणि आलो बाहेर.
त्यानंतर ना सकाळी बघा मी तुम्हाला दाखवलं होतं की ते गवत काढत होते ह्याच्यामधलं, तर बघू शकता सगळं गवत वगैरे काढून एकदम छान केलं. त्याचबरोबर बाहेर जे आमचा स्टॉप आहे रिक्षाचा तिथे आलो, तर तिथे हा लोकार्पण सोहळा झालता काल. तर काल तर मी आलो नव्हतो त्याच्यामुळे ऑब्विसली मला माहित नव्हतं, पण हा लोकार्पण सोहळा झालता. तर बघू शकता त्या सोहळ्यासाठी पताका वगैरे लावलेल्या होत्या आणि ते जो काही तिथं झेंडा वगैरे लावलेला होता. खूप मोठा इव्हेंट झालता वाटतंय, त्याच्यामुळे एवढं सारी तयारी केली ती. बघा फायनली आज रूम वरती पोहोचलेलं आहे. आणि आज पहिला दिवस असा असन ज्या दिवशी की रूम मीच लॉक केलीये आणि मीच उघडली. नाही तर नॉर्मली मी फक्त लॉक करून जातो, उघडायला कोणतरी दुसरंच असतं. तर ठीक आहे, चला बेकरीला पण जायचंय, जाऊया. हे सकाळपासून फुलं तोडतायत बघा, एवढे झाले तर एवढेच आहेत. आणि सकाळी खूप जण होते, आता थोडेच जण राहिले. तर सकाळी मी बघितलं तेव्हा 4 जण होते. आणि मी आत्ताच बेकरीला जाऊन आलेले, कॉफी वगैरे घेऊन आलो मस्तपैकी. आणि इथं बसलो होतो हवेशीर. आता इथं सावली आहे आणि ऊन तर नाहीच आहे नॉर्मली, पण वातावरण खूप मस्त आहे बघू शकता. वातावरणाचा नादच नाही करायचा सध्या, वातावरण इतकं छान. आणि काल मी तिकडे यायला गेलतो इस्कॉनला, तर ते तर पॉइंट खूप हाईट वरती आहे तिथं, तर इतकं नाद वातावरण इतकं छान, एकदमच छान. ते मी तर बघितलं असेल ऑब्विसली. तर हे बघा फक्त त्यांनी रोटा मारलाय, काहीतरी शिंपवलंय. मला वाटतंय ती छोटी कोंडी आहे ना, त्यांनी डबल भात लावायसाठी त्याच्यामध्ये डबल साळी शिंपली आणि तेवढं त्याच्यामध्ये हे केलंय. दुसरं काही केलंय वाटतं. मी मगाशी पाहिलं ते खिडकीतून ते शिंपवत होते, पण खिडकीतून शूट नाही केला मी. आणि त्याच्यानंतर त्यांनी रोटा मारला. सी दिस मंकी, हाऊ इज डुईंग. तरी बघा बेकरीला आलतो इथं आज, दुसऱ्यांदा बेकरीला आलतो आज, कारण की मगाशी एकदा आलतो आणि आता डबल एकदा आलतो. आणि जेवण पण करायला गेलतो इकडे पाठीमागं, जेवण पण केलंय आणि आता चाललंय रूमवरती. टाइम झालेला आहे 9. आज लवकरच जेवण केलंय. उद्या मॉर्निंगचे क्लास येतं, त्याच्यामुळे उद्या लवकर उठावं लागेल. एडिटिंग वगैरे आजची फक्त ही क्लिप ॲड करायचे, थोडीशी एडिटिंग करायचे, मग मस्त वेगळे आराम करायचा. आणि तशी तर मी बाकीचे ब्लॉग शेड्यूल करून ठेवलेले आहेत, त्यात काही वादच नाही. तर ठीक आहे,